झोपायला गेले. आणि तिथे कसं एका रूम मध्ये 4 जण 3 जण असं त्या लोक झोपवतात. ते काय पर्सनली एक एक जणांना रूम देत नाहीत त्या हेल्पर लोकांना असं. तर त्याच्या 2-3 दिवसांनी परत हे सगळे झोपलेले होते, पॅकअप वगैरे झाला, असं 3, 4, 5 चा टाइम होता, पॅकअप झाला, तर हे आपल्या आपल्या रूम मध्ये झोपायला गेले. तर बाहेर ना असं माझे पप्पा बोलले त्या हवेलीमध्येच असं मोठा कॉरिडॉर होता, असं गोल मोठी हवेली. आणि ते कॉरिडॉर मध्ये ना असं म्हणजे असं वाटत होतं की कोणतरी बाई चालते, म्हणजे तिच्या पैंजणाचा आवाज यायला लागला. तर ते पप्पांच्या मित्रांनी काय केलं, उठला, बोलला अरे इतने रात में कोण आहे बाबा इतना मतलब. तर त्यांना काय वाटलं आता भरपूर लोक असतात ना, शूटिंग बोललं तर कमीत कमी 150-200 लोक असतात. तर त्यांना काय वाटलं कोणतरी असेल आपल्या पेकामधलीच, किंवा हिरोईन तर येणार नाही एवढ्या रात्रीची, हिरोईन पैंजण बिंजण घालून कशाला येणार तिथे. तर कोणतरी असेल आपल्यामधलंच, काही काम करत असतील. तर त्यांनी उठला, त्यांनी कोणाला उठवलं नाही, त्यांनी पप्पांना पण नाही उठवलं, कोणालाच नाही. तो एकटा उठला आणि त्यांनी काय केलं, दरवाजा असा उघडला, बघितलं तर तिथे काहीच नव्हतं, पूर्ण काळोख अंधार आणि कोणच नाहीये तिथे. मग त्यांनी परत दरवाजा बंद केला. जसं दरवाजा बंद करून ते झोपायला आले, ते परत पैंजणचा आवाज यायला लागला. मग त्यांनी पप्पांना आणि त्यांच्या सोबत जे होते ना अजून दोघं तिघं, सगळ्यांना उठवलं की हा मलाच आवाज येतोय की तुम्हाला पण. पप्पा बोलले काय झालं, अरे देखो ना दशरथ भाई, तुमको आवाज आ रहा है क्या, ये जो पैंजन का है, पायल का जो भी. मग पप्पा बोलले एक 10 मिनिटात त्या लोक परत थांबले, एकदम शांत झाले, तर सगळ्यांना आवाज आला. तो पप्पा बोलले रुक मैं खोल के देखता हूँ, त्यांनी थांबवलं. तो नाही नाही मत देखो, बाहर मत देखो.